वार्तांकन रोखठोक बातमी। कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनात जखमी झालेल्या दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी सांगितले की पोलिसांवर देखील दगडफेक झाली। एका पोलीस जवानाच्या मुलीने सांगितले की माझे वडील जेव्हा घरी यायचे तेव्हा म्हणायचे की आता हे विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेलं नाही, यात चुकीचे लोक सामील झाले आहेत। 20 जुलै रोजी माझ्या वडिलांचे सहकारी त्यांना रात्री 10 वाजता घरी घेऊन आले। त्यांच्या डोक्याला 5 टाके होते। त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता, तरीही सोशल मीडियावर त्यांनाच गुन्हेगार ठरवले गेले। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पोलिसांवरील दगडफेकीवर प्रतिक्रिया दिली आहे। अभिजित दिपके म्हणाले, जे 1 महिन्यांपासून तिथे आंदोलन करणारे सीजेपीचे विद्यार्थी आंदोलन करते होते, त्यांनी हिंसा केलेली नाहीये। ज्यांनी कोणीतरी मारामारी केले ते भाजपचे गुंड होते। पोलिसांसोबत जे झालं ते वाईटच झालं, पण बघायला गेलं तर दगड कुणी आणले, दगडांनी भरलेला ट्रक कसा आला, हे सगळं काही भाजपच्या लोकांनी केलंय आणि त्यांनीच पोलिसांवर दगडफेक केली आहे। आम्ही कोणत्याच हिंसेचं समर्थन करत नाही। ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करू शकता, पण ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केलं नाही त्यांना का त्रास दिला जातोय, असा सवाल दिपके यांनी उपस्थित केलाय। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आली। बिहारमध्ये AK-47 चालवण्यात आली। पोलीस यासाठी पोलीस भरतीमध्ये जातात का? ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा। भाजपच्या गुंडांनी येऊन 15 दिवसांपूर्वी निशू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचे डोके फोडले। याच पोलिसांनी त्यांना अटक केली नाही। जेव्हा मी त्यांना विचारले की त्यांना अटक का करत नाही, त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही असेच कोणालाही अटक करू शकत नाही। त्यानंतर या गुंडांनी व्हिडिओ बनवला, अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा तो और मारूंगा, असे त्यात त्यांनी म्हटलं होतं। तेव्हा पोलीस गप्प होते, कोणाच्या इशाऱ्यावर पोलीस शांत होते, असा संतप्त सवाल दिपके यांनी केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।